नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असं म्हटलं जातं, मुठीतल्या मोहानं माकड अळतं, मुठीतल्या मोहानं माकड अळतं, सोडता आलं तरच हात सुटतं. तुका म्हणे लोभात माणूस गुरफटला, तुका म्हणे लोभात माणूस गुरफटला, आपलं हित हातीच हरवून बसला. किती छान असा याचा भावार्थ आहे आणि याच्यानुसार आजचा आपला हा अभंग आहे तो आपण पाहूया. माकडे मुठीशी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय अपुले ते. शुके नळिकेशी गोविएले पाय, शुके नळिकेशी गोविएले पाय, विसरोणी जाय पक्ष दोन्ही, तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथे. याचं किती छान असं गूढ रहस्य आहे आणि हे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर याचं रहस्य आपण जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग आहे. पहिली ओळ आहे, माकडे मुठीशी धरिली फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. याचा काय बरं भावार्थ आहे? या ठिकाणी अभंगाची पहिली ओळच आपल्या भक्तांना समजली असेल बरोबर. की ज्या वेळेला माकड आपण बघतो की त्याच्या समोर जर फुटाणे टाकले तर त्याला इतका काही त्याचा लोभ असतो की ते इतकं काही घेतो आणि नंतर आपण किती जरी प्रयत्न केला किंवा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याची मूठ काही सोडत नाही. बरोबर. किंवा आपण बघतो की एखाद्या छोटंसं गाडगं असतं आणि त्या गाडग्यामध्ये जर आपण फुटाणे टाकले तर त्याला इतका काही लालच, इतका मोह असतो की अक्षरशः ते इतकी मुठी इतकी काही पकडतं त्याच्यामध्ये ते की त्या मडक्याला पण सोडत नाही. म्हणजे त्याला इतकं पण समज नसते की जेवढं पाहिजे तेवढं मी खाऊन बाहेर घेईन, परंतु त्याची जी लोभाची वृत्ती आहे की त्या मडक्यालाही ते सोडत नाही आणि हाताची मुठी पण सोडत नाही. म्हणजे की पूर्ण हात त्यामध्ये फसतो त्याच्यामध्ये, म्हणजे तो खाऊ शकत नाही. आणि आपण बघितलं की एक मंदिराच्या समोर मी प्रत्यक्ष बघितलं, एका व्यक्तीनं माकडाची परीक्षा घेतली की याच्यामध्ये लोभाची वृत्ती किती. बरोबर. त्यानं काय केलं की बरोबर पाव पण आणले, केळी पण आणली. अच्छा. तर एक एक जे पाव आहे त्या माकडाला देत गेला. एक घेतलं, दुसरा देत गेला. तर ते माकड काय करायचं, पहिल्या पावातलं एक घास खायचं, ते खाली टाकायचं, दुसरा घ्यायचं खाली टाकायचं, म्हणजे जवळच ठेवायचं, ते पायाजवळ ठेवायचं. दुसरा दिला, तिसरा दिला, चौथा दिला, नंतर केळी दिली. तर ते काय करायचं की सर्वच पाव उष्ट करायचं आणि जवळ ठेवायचं. केळी दिल्यानंतर बी एक केळी दिली तर त्यानं काय केलं, त्या केळीमधलं थोडंसं खाल्लं, परत दुसरी दिली त्याच्यातलं थोडंसं खाल्लं. तर असं करता 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 काय झालं की सर्वच ते जे आहे ते खाली पडत गेलं त्याच्याजवळून. ते कारण तो देतच गेला, परंतु एकाही गोष्टीचा त्या माकडाला उपभोग घेता आला नाही. सर्व काही ते खराब झालं. बरोबर. आता त्या दृष्टांतावरून आपल्याला एक जीवनामध्ये लक्षात घ्यायचं आहे की ही लोभाची जी प्रवृत्ती आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये जमा करतो, ज्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे ते पण आपण जमा करतो, अनावश्यक वस्तूंचा पण साठा करतो, पण ह्या लोभाच्या प्रवृत्तीमुळं आपण त्याचा उपभोग एकाही गोष्टीचा घेत नाही. बरोबर. त्या माकडासारखं हे पाहिजे ते पाहिजे त्याची टेस्ट घे, परंतु जीवनामध्ये ही जी लोभाची प्रवृत्ती त्या माकडासारखी जर आपण ठेवली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा जीवनामध्ये आनंद घेता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही लोभाची जी प्रवृत्ती आहे ती आपण जीवनामध्ये त्यागली पाहिजे. हा या अभंगाच्या मागचा उद्देश आहे. बरोबर आहे. आता याच्या पुढची आपली ओढ आहे,
काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. या वाक्याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की कधीकधी आपण जीवनामध्ये बघतो की आपल्याकडून होणारी घटना किंवा आपल्याकडून होणारी जी चूक आहे त्याचा दोष आपण दुसऱ्याकडे देतो. बरोबर. वास्तविक माऊलींनी पण सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये पण याचा उल्लेख आहे की आत्माच आपला मित्र आणि आत्माच आपला शत्रू आहे. परंतु हे ज्या वेळेला मनुष्य जीवनामध्ये घटना घडते त्यावेळेला त्याला कळतं आपलाच आपण मित्र म्हणजे ज्या वेळेला आपण ईश्वराशी किंवा सद्गुणाशी आपण कर्म करतो त्यावेळेला आपण आपला मित्र असतो, आणि ज्या वेळेला दुर्गुणांच्या संगतीमध्ये आपण कर्म करतो त्यावेळेला आपणच आपला विनाश करतो किंवा विनाशाकडे जातो. तुम्हाला संतांनी किंवा शास्त्रांनी 2 गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या मार्गाने जर तुम्ही गेले तर स्वर्गाच्या रस्त्यावर जाऊ शकतात, पण ह्या जर मार्गाने गेले तर तुम्ही विनाशाकडे जाऊ शकतात. बरोबर. म्हणजेच प्रत्येकानं हे समजायचं की आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यांच्या माथ्यावर फोडायचं नाही आहे. तर जर जीवनामध्ये कुठं मी अपयश होत असेल, वारंवार जर मला धक्के खावा लागत असेल, तर कुठंतरी त्याच्यात माझाच दोष आहे आणि तो दोष मला आत्मचिंतन करून काढायचा आहे. तर निश्चितच मला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वाटा निर्माण होतील. हा अभंगामधला भाव आहे. बरोबर. जसं म्हटलं जातं ना, नाण्याच्या 2 बाजू असतात. तशाच आपले जे संत आहे, माऊली आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला 2 वाटा सांगितलेल्या आहे. एक चांगली आहे, एक वाईट आहे. तुम्हाला कोणत्या वाटेवरती जायचं आहे हे तुम्ही शोधा. आता याच्या पुढची आपली ओढ आहे ती अशी आहे. शुके नडिकेशी गोविયેले पाय, शुके नडिकेशी गोविયેले पाय, विसरोणे जाय पक्ष दोन्ही. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी पोपटाचं उदाहरण दिलेलं आहे. जसं आपण बघतो की पोपटाला जर नळीमध्ये घातलं तर त्याला 2 पंख आहे आणि त्या नळीतून बाहेर निघून आपण उडू शकतो हे तो विसरून जातो. म्हणजे या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण आहे की व्यक्ती संसार करत असताना संसार प्रपंचामध्ये असा अडकून जातो की आपण आत्मचिंतन करून किंवा आत्मविकासाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत बरोबर. आणि त्या संतांनी सांगितलेल्या आहेत हे मनुष्य विसरून जातो. म्हणून या ठिकाणी आत्मा ही स्वतंत्र आहे, पहिली गोष्ट ही आपण जाणून घेतली पाहिजे. आणि ह्या स्वतंत्रतेचं ज्या वेळेला मनुष्य विसर पडतो त्यावेळेला मोहाच्या जाळामध्ये तो स्वतः अडकून जातो. फसून जातो. आणि जसं तो पोपट किंवा जसं आपण बघतो की जर कमळाच्या पंखुडीमध्ये जसा भवरा फसून जातो आणि तो विसरून जातो की मी याच्यातून बाहेर निघू शकतो, हे तो विसरून जातो. बरोबर. तो त्याचं जे स्वातंत्र्यता आहे ती गमावून बसतो. त्याचप्रमाणे मनुष्य जर ह्या उपदेश आपल्या जीवनामध्ये आपण धारण केले तर ह्या उपदेशामधून आत्मकेंद्रित होऊन आत्मविकासाच्या ज्या वाटा आहेत त्या शोधू शकतो बरोबर. किंवा पुढं जाऊ शकतो. तर हे अभंगामधून हा जो सारांश आहे हा या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजेच हा सर्व स्मृती आणि विस्मृतीचा खेळ. म्हणजेच मी बघितलं होतं की हनुमानजीची सुद्धा जे शक्ती आहे त्या शक्तीला तू विसरला होता, की तू त्या समुद्राला छलांग लावून तू जाऊ शकतो हे तो विसरला होता. की तू पवनपुत्र हनुमान आहेत हे त्याला सांगितलं गेलं तेव्हा पुढे त्याने छलांग मारली. म्हणजेच मनुष्य ज्यावेळेला स्वतःला विसरतो, बरोबर. स्वतःची स्वतंत्रता गमावतो, परतंत्र्याच्या ज्यावेळेला तो अधीन होतो त्यावेळेला तो शक्तींना विसरून जातो. बरोबर. खूपच छान. आणि आता आपली तिसरी ओढ आहे. तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथे. याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना या अभंगामध्ये सांगायचं आहे की जसं पशुपक्षी असतात, बरोबर. मनुष्य तरी विवेक प्राणी आहे आणि मनुष्याला विवेक असतानाही तो जर पशुसारखं जर कर्म करत असेल
कारण पशु पक्ष्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो की विवेक नसतो आणि मनुष्य ज्या वेळेला तसं काम करायला लागतो तर आपण काय म्हणतो की तुझ्यापेक्षा जनावरं चांगले. ज्या वेळेला मनुष्य अविवेकाकडे जातो बरोबर. किंवा सत्याचा मार्ग सोडून असत्याकडे जातो, त्यावेळेला त्याला उपमा दिली जाते की तुझ्यापेक्षा जनावरं चांगले. त्यांना तरी समजतं पण तुला समजत नाही. समजत नाही. म्हणजेच या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे अभंगामधून की जीवनामध्ये कुठंतरी तुम्ही विवेकी बना. कारण म्हटलं जातं की जीवन एक टेस्ट आहे आणि ह्या जीवनामध्ये दुसऱ्यांचा विचार करणं किंवा त्यांना वेळ देणं हे एक वेस्ट आहे. सर्वांनी प्रेमानं राहणं हे बेस्ट आहे आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण ह्या संसारामध्ये गेस्ट आहे. हे जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर खरोखर विवेक आपला जागृत ठेवून आपण आपल्या सत्मार्गाला किंवा संतांनी जे उपदेश सांगितलेले आहे त्या मार्गाकडे आपण यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो. बरोबर. आपण वाटचाल तर करणारच आहे, कारण त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला असा उपदेश दिला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी आध्यात्मिक संदेश आपल्या भाविक भक्तांना आपण या अभंगातून देणार आहोत की जीवनामध्ये पुढं वाटचाल करत असताना आपण विवेक, संयम, धैर्यता ह्या गोष्टींचा जीवनामध्ये वापर करून इच्छा, लोभ, मोह ह्या गोष्टींचा जर त्याग केला तर आपल्या जीवनामध्ये आपण विनाशाकडे कधीच जाणार नाही. आपल्या जीवनाचं अधपतन कधीच होणार नाही. म्हणून सर्वांनी जीवनाचा यथार्थ अर्थ समजून घेण्यासाठी स्वस्वरूपाच्या ठिकाणी जर आपण आपलं मन केंद्रित केलं तर ह्या गोष्टींची पडताळणी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो की मला जीवनामध्ये सत्याच्या वाटेवर जर चालायचं असेल तर ह्या ज्या सद्गुणांच्या गोष्टी आहे याचा विकास करणं गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळं मी माझं जीवन एक उच्च शिखराकडे नेऊ शकतो. हा आध्यात्मिक संदेश आपण या अभंगातून सांगू शकतो. बरोबर. तुम्ही इथे आलात आणि इतका छान असा आम्हाला भावार्थ सांगितलेला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण अभंगामध्ये पाहिलं आहे की कशा प्रकारे मनुष्य लोभ, मोह, वासना यामध्ये फसत असतो आणि आपल्या हिताची जी गोष्ट आहे ते तो विसरतो. तर का नाही आपण आपल्या हितासाठी काय आहे त्याच्याकडे वाटचाल करावी. कारण म्हणतात ना, नाण्याच्या दोन बाजू असतात, एक चित आणि एक पट. तसंच एक चांगली आणि एक वाईट. तर त्यामधली आपल्याला कोणती पाहिजेत ते आपल्यावर डिपेंड आहे. तर असंच नवीन एपिसोडमध्ये नवीन अर्थासह आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.
नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग आहे आणि त्यानुसार सर्वात अगोदर 2 ओळी सादर करते. बाळ जरी बापा म्हणे काका, बाळ जरी बापा म्हणे काका, विठ्ठल ओळखतो अंतरीचा धाका. तुका म्हणे शब्द नको फोल, तुका म्हणे शब्द नको फोल, भाव असेल गोड तरच खरा बोल. किती छान असा याचा भावार्थ आहे आणि याच्याच नुसार आपला आजचा अभंग आहे. बाळ बापा म्हणे काका, तरी का निपराध पारेख, जैसा तैसा भाव गोड, पूर्वी कोड विठ्ठल, साखोसी म्हणता धोंडा, साखोसी म्हणता धोंडा, तरी का तोंडा रोथे, तुका म्हणे आरुष बोल, नभे फोल आहाच. तर याचा गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडूनच याचं रहस्य जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आज आपला हा अभंग आहे आणि त्यातली पहिली ओळ आहे. बाळ बापा म्हणे काका, बाळ बापा म्हणे काका, या वाक्याचा काय बरं भावार्थ आहे? तर या ठिकाणी आजचा जो अभंग आहे खूप सुंदर भावार्थ, कारण महाराजांच्या प्रत्येक अभंगाच्या मागं असे गूढ रहस्य आहे. तर मी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या भक्तांना, की जसं आपण बघतो की लहान मुलगं वडिलांना किंवा आईला नावाचं उच्चारण करताना जरी दुसरा जरी शब्द आला, म्हणजे पप्पाच्या ऐवजी काका जरी म्हटला, किंवा नवीन नवीन शिकत असताना त्याचे बोल जरी चुकले तर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्याच्या मागचा जो भाव आहे हा ओळखला जातो. म्हणून आपण म्हणतो की लहान मुलगं किंवा लहान मुलगी डान्स करताना कशी जरी केली ती चांगली वाटते, परंतु तोच जर डान्स एखाद्या मोठ्या मुलीनं केला तर लगेच त्याच्या त्या चुका काढल्या जातात. म्हणजेच लहान असताना किती जरी चुका झाल्या तरी त्या माफ होतात, कारण त्याच्या मागला भाव जो आहे तो ओळखला जातो. तर अशीच एक सुंदरशी गोष्ट आहे की ईश्वराच्या प्रती ईश्वर पण आपल्या भक्तांचा भाव ओळखतो. एकदा एका जंगलामध्ये शिवाचं मंदिर होतं आणि त्या शिवाच्या मंदिराची जी पूजा करणारा जो ब्राह्मण होता, तर तो दररोज सकाळी यायचा, नैवेद्य ठेवायचा आणि पूजा करून मागं जायचा. एक दिवस काय झालं की त्या जंगलामध्ये एक शिकार करणारा शिकारी आला आणि त्यानं बघितलं की ह्या जंगलामध्ये खूप मधी जंगलामध्ये हे मंदिर आहे, तिथं प्रसाद ठेवलेला आहे. तर तो शिकार करून आल्यानंतर संध्याकाळी त्याच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी ईश्वराचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी येत असावं, आणि जोपर्यंत रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही तोपर्यंत मी रक्षण करणार, हे त्या शिकाराच्या बुद्धीमध्ये आलं. आता झालं काय की संध्याकाळ झाली, रात्र झाली, कोणीच आलं नाही आणि तो शिकारी आपला जे हत्यार घेऊन आहे ते बाहेर बसला. पूर्ण रात्र झाली, कोणीच आलं नाही. आता शिकाऱ्याचा धंदाच काय असतो की शिकार करणं. मग त्यानं विचार केला की पुन्हा आता मला शिकार करण्यासाठी जायचं आहे, परंतु त्याची भावना जी होती की मग काहीतरी शिकार करूनच आपण शिकारीला जायला पाहिजे. परंतु जसं आपण ईश्वरासाठी भोग लावतो, अगोदर प्रसाद चढवतो, नैवेद्य ठेवतो आणि नंतर त्याचा स्वीकार करतो, तर यानं काय केलं की जवळच एक पक्षी होता, त्याला मारलं आणि मारल्यानंतर त्याला भाजलं आणि भाजल्यानंतर त्याच्यातलं जे मांस आहे
ते पहिलं शिवलिंगावर जाऊन ठेवलं अरे बापरे. आणि त्याच्यानंतर त्यानं ते जे काही उरलेलं होतं ते खाल्लं आणि पूर्ण शिकारीला निघाला. अच्छा. तर संक्षिप्तमध्ये मी ही गोष्ट सांगतो, खूप मार्मिक आहे या अभंगानुसार, की असा क्रम 3-4 दिवस चालला, की तो गेल्यानंतर ब्राह्मण यायचा आणि बघायचा, त्या ब्राह्मणाला खूप राग यायचा, की एवढं मोठं पाप कोण करतं की शिवलिंगावर मांस मास ठेवतंय. ठेवतो. हो. तो यायचा, पूर्ण मंदिर धुलाई करायचा अच्छा. आणि पुन्हा संध्याकाळी तो शिकारी येणार आणि बघणार की ते मंदिराचं राखण करण्यासाठी कोणी येतच नाही, पण ब्राह्मण तर जरूर येतोय, इथं नैवेद्य ठेवलेला राहतो. तर याचा भाव असा की जो पूजा करायला येतो त्यानं त्याचं रक्षण पण करायला यायला पाहिजे, हा शिकाऱ्याचा त्याच्या मागचा भाव. ओके. आणि असं 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. तर चौथ्या दिवशी काय झालं की त्या ब्राह्मणाला खूप राग आला, की आता मी काय करतो की सकाळी सकाळी लवकर येतो. म्हणजे आपल्याकडे म्हणतात की तांबडं फुटण्याच्या अगोदर तो जो ब्राह्मण आहे तो आला आणि त्याला हे बघायचं होतं की हे पाप कोण करतं. अच्छा. तर त्यावेळेला काय झालं की झाडाच्या आड तो ब्राह्मण लपून बसला आणि त्यानं बघितलं की कोण हे करतं. तर त्याला काय झालं की मंदिराच्या बाहेर एक शिकारी दिसला. त्याला पूर्ण निश्चय झाला की हाच शिकारी रोज हे पाप करतो. तो ब्राह्मण आला आणि त्या शिकाऱ्याला तिथं पकडलं आणि पकडून सांगितलं की तू 4 दिवसापासून इतकं मोठं पाप केलं की मांस शिवलिंगावर टाकलं आणि हे पाप तू कोणत्या जन्मात फेडणार, याला तुझ्याकडे ईश्वराकडे क्षमा नाही, तुला माफ करणार नाही. तर तो बिचारा जो शिकारी आहे तो त्या ब्राह्मणाला म्हटला, ठीक आहे मी पाप केलं, बरोबर. परंतु माझा जो हेतू हा होता की तू दररोज सकाळी येतो, नैवेद्य ठेवतो, पूजा करतो, परंतु याचं रक्षण करण्यासाठी काय येत नाही. मी माझ्या ईश्वर मला जे काही दंड देईन ह्या पापाचा तो मी स्वीकार करायला तयार आहे, परंतु तू एक ईश्वरासमोर प्रार्थना कर की आजपासून मी तुझी रक्षण करण्यासाठी पण मंदिरामध्ये येईन. बरोबर. तर त्यावेळेला तो ब्राह्मण त्या शिकाऱ्याला ज्ञान द्यायला लागतो अच्छा. की ईश्वर सर्वांचं रक्षण करणारा आहे, त्याची रक्षण करण्याची काय गरज आहे, हे असं तसं. आता ब्राह्मण तर ज्ञान देणारा, शिकारी मोठ्या बुद्धीचा ज्याला आपण म्हणतो, त्याला एवढंच माहिती की भगवानाची रक्षण करण्यासाठी इथं आलं पाहिजे आणि जर तू येणार नसला तर तुला मी इथंच मारणार, काय पाप व्हायचं ते होऊन दे. तो घाबरतो ब्राह्मण. बरोबर. आणि ज्या वेळेला तो घाबरतो तर त्यावेळेला ईश्वर तिथं प्रगट होतात. ईश्वर प्रगट झाल्यानंतर तो जो शिकारी आहे त्या शिकाऱ्याला सर्वात अगोदर ईश्वर जवळ घेतात आणि जवळ घेतल्यानंतर त्या ब्राह्मणाला सांगतात की तू इतक्या दिवस माझी भक्ती केली, बरोबर. परंतु आज मी तुझ्यावर प्रसन्न न होता ह्या शिकाऱ्यावर प्रसन्न झालो. तर त्यावेळेला ब्राह्मण विचारतो की असं का. तर त्यावेळेला ईश्वर सांगतो की याच्या मागचा जो भाव आहे, भले त्यांना तो तर शिकारी, तो पक्षी मारणार, मांस खाणार, मी त्याच्याकडे नाही बघितलं, परंतु त्याचा एकच भाव की ईश्वराचं रक्षण करण्यासाठी, मंदिराचं रक्षण करण्यासाठी तो रात्र जागायचा आणि त्याची ती भावना बघून मी त्याच्यावर प्रसन्न झालो. तू येणार, नैवेद्य ठेवणार, चालला जाणार, तुला काही माझ्याशी घेणं देणं नव्हतं. म्हणजेच ही जी एक संक्षिप्तमध्ये आपल्या भाविकांना जी गोष्ट सांगितली लक्षात आली असेल की याचा किती सुंदर भावार्थ निघालेला आहे की ईश्वर तुमच्या भावनेला बघतो, तुमच्या दिखाव्याला बघत नाही. या ठिकाणी ह्या गोष्टीतून बरंचसं काही भावार्थ किंवा आपल्या भक्तांना कळाले असतील. बरोबर. हा भावार्थ सगळ्यांना आवडला असणार. आपल्या अभंगाची एक ही ओळ आहे, असं म्हटलं आहे त्यामध्ये की तुका म्हणे आरुष बोल नभे खोल आहाच. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना पुढं अभंगामध्ये आपण भावार्थ तर सांगितलेलाच आहे आणि ह्याच भावार्थाशी पुढल्या ओळीचा जो अर्थ आहे की ज्या वेळेला अंतःकरणामधून, आरुष म्हणजे हृदयाच्या अंतःकरणामधून ज्या वेळेला तुमचं ईश्वराशी प्रेम असतं त्याच वेळेला ईश्वर त्या भावनेला बघून तुमच्यावर प्रसन्न होतो. बरोबर.
आणि जर उगाचच तुमचा पोकळपणा असेल, ज्या गोष्टींमध्ये दिखावा असेल, मग तुम्ही कितीही ईश्वराची महिमा करा, कितीही त्याच्या नावानं काही करा, पण भाव ईश्वर ओळखतो. संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे. आणि याचा सारांश पण आपण जर बघितला तर हाच निघतो की ईश्वराशी तुम्ही एकनिष्ठ होण्यासाठी बाह्य गोष्टींचा आडंबर करण्याची गरज नाही, दिखावा करण्याची गरज नाही. हृदयाच्या अंतःकरणातून उमडलेला भाव ईश्वर बघत असतो. त्याच वेळेला ईश्वर स्वतःहून भक्तांकडे येतो. हे कितीतरी संतांच्या जीवनामधले अनुभव आहे आणि त्यांच्या जीवनामधले काही अनुभव पण आपण नंतर बघणार आहोत की कसं मदतीला धावत येतो. का येतो? कारण त्याचा भाव, अंतःकरणातला शुद्ध भाव ईश्वर बघत असतो. हे या अभंगामधून सांगितलेलं आहे. बरोबर, याचं गूढ असं रहस्य तुम्ही सांगितलेलं आहे. आता जाता जाता काय आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपल्या भाविक भक्तांना? या ठिकाणी आध्यात्मिक रहस्य जर आपण म्हटला तर ह्या अभंगामध्ये सारांश रूपामध्ये ईश्वराशी अंतःकरणामध्ये जुडण्यासाठी, अंतःकरणामधून भाव व्यक्त करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही आपण दिखावे करतो किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही गोष्टींचा आधार घेतो, त्या गोष्टींचा आधार घेण्याची गरज नाही. त्या व्यर्थ आहेत. म्हणजेच आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामधून ईश्वराशी केलेलं जे प्रेम आहे, त्या भावनाच त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या मनातली जी निर्मळता ज्याला आपण म्हणतो, स्वच्छ मन, हीच ईश्वराला पसंत आहे. आणि त्याच मनाला निर्मळ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या जर आपण केल्या तर निश्चितच आपण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या भावनेचं भाडं पण ईश्वर आपल्याला देतो. हे या अभंगामधून आध्यात्मिक रहस्य सांगायचं आहे. बरोबर. तर तुम्ही इथे आलात आणि इतकं छान असं गूढ रहस्य तुम्ही सांगितलेलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप खूप तुमचे पण धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण गोष्ट पाहिली आहे. त्या गोष्टीमध्ये एक ब्राह्मण आणि एक शिकारी. तर त्या दोघांमध्ये काय अंतर होतं? तर ते अंतर होतं फक्त एक भावनेचं. त्याच्या मागचा भाव काय आहे, त्यालाच तो ईश्वर प्राप्त झाला. तर आपण सुद्धा कोणत्या भावनेनं ईश्वराला प्राप्त करण्यासाठी काय करतो हे त्यांना कळतं. तर असंच नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.